धन्यवाद. मी विनंती करेल सन्माननीय PSI राठोड सरांना. राठोड सर त्याचबरोबर इथे आहेत. मी विनंती करेल अक्षय दादा यांना आपण सन्माननीय PSI राठोड सरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. तर प्रेक्षक स्वागत आहे आपलं पुन्हा एक वेळ या मलकापूर नगरीमध्ये. आणि मलकापूर नगरीतला हा सन्मान सोहळा आपला आता संपन्न झाला आहे. आणि एका बाजूला आहे संग्राम चॅलेंजर, तर त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतो आहे नांदुरा इंडियन्स. तर टॉस जिंकला आहे या पहिल्या मॅच मध्ये. दोन्ही संघाचे 12 मॅन अतिरिक्त खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. चला लवकर दोन्ही संघाचे पंचांना विनंती, जिथपर्यंत अतिरिक्त खेळाडू येणार नाही तिथपर्यंत सामना सुरू करायचा नाहीये. संग्राम चॅलेंजर आपला अतिरिक्त खेळाडू आणि नांदुरा इंडियन्स आपला एक 12 मॅन कॉम बॉक्स मध्ये पाठवायचा. चला लवकर. स्ट्रायकिंगला आहेत पंकज वावगे आणि त्यांच्या सोबतीला नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत जितेंद्र पासी. तर या मॅचला होते सुरुवात. पंच तयार आहेत आणि स्कोरर सुद्धा तयार सज्ज. आणि गोलंदाजी मार्कवरती जुबेर लालाचं माफी असावी, जितेंद्र पासी आहेत गोलंदाजी मार्कवरती. नॉन स्ट्रायकिंगला जुबेर लाला. मॅचला होते पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप उडवलाय. बॉल हवेत, बॉल सीमा पार. पहिल्याच बॉल वरती आघात होतो आहे या षटकाराच्या साह्याने. पंकज वावगेच्या स्टाईल मध्ये हा आलाय षटकार. पंकज वावगे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती हा आसमानी टोला स्वतःला स्विच केलं होतं. पुन्हा एक वेळ कट केला. बॉल हवेत आहे, झेल होऊ शकला असता. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल जातो एक टप्पा उचलीकात सीमा पार. पंकज वावगेच्या बॅट मधून हा चौकार. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती तो स्वतःला स्विच करून षटकार. आणि दुसऱ्या बॉल वरती विथ मिळाली, कट केला. या ठिकाणी कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. 4 धावेसाठी पहिले 2 बॉल आणि 2 बॉल वरती आल्या 2 बाउंड्रीज, म्हणजेच की 10 धावा. प्रेक्षको स्वागत आहे आपलं मलकापूर क्रिकेट लीग मध्ये. पुन्हा एक वेळ कट करण्याचा प्रयत्न. बॉल अगदी बॅक सुनने का नया तरीका. क्षेत्ररक्षण खराब.
देखें आज तमाशा तू कर दे त्यानंतर अक्षरशः बाउंड्रीज येत आहे त्यांच्या बॅट मधून. पुन्हा एक वेळ आणखी थोडासा पायावर टाकलेला बॉल अक्रॉस द लाईन गेले. बॉलच्या लाईन मध्ये यावेळेला पंकज आले नाहीत, तेवढा फटका खेळू शकले नाही आणि पंचांचा इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपातली धाव येते आहे. दोन्ही पंच एका बाजूला आहे मनोज बेराड आणि दुसऱ्या बाजूला सचिन चिम. अनेक स्पर्धांचा अनुभव आणि स्कोररच्या भूमिकेत आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला विशालजी वर्डे पाहायला मिळत आहेत. अनेक स्पर्धांचा अनुभव आणि खरं तर ज्या वेळेला अनेक स्पर्धांचा अनुभव होतो त्या वेळेला अशा मोठ्या स्पर्धांमध्ये पंच त्या पद्धतीने त्यांच्या कामगिरीवरून ओळखले जातात आणि तेव्हा त्यांना आमंत्रित केलं जातं. पंकज वावगेची सुरुवात विस्फोटक झाली आहे आणि या विस्फोटाच्या बळावरती त्यांच्या बॅटिंगच्या बळावरती त्यांना ओळखलं जात आहे संपूर्ण मलकापूर परिसरामध्ये. का स्वतःच्या त्या स्विच फटकांवरती जास्त विश्वास आहे. या षटकांमध्ये पहिल्याच षटकात त्यांनी दाखवून दिलंय आणि पहिल्याच बॉलवरती दाखवलं होतं. खोलवा टप्प्यावरचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी बॉटमला बॉल जाऊन लागतोय. म्हणजेच की या एका धावेने षटकाची होती आहे समाप्ती. पहिलं षटक समाप्त पॉवर प्लेचं आणि धावसंख्या धावफलकावरती होती आहे 22. 22 धावा एक वेगाने सुरुवात केली आहे. एका बाजूला पंकजने आणि त्यांच्या सोबतीला एक सिंगल घेत 2 षटकांचा हा पॉवर प्ले, 6 षटकांचा हा सामना. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा षटक समाप्त. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा. एक वेगवान सुरुवात केली आहे पंकज वावगेने. प्रेक्षक स्वागत आपलं मलकापूर क्रिकेट लीग पहिला हंगाम आहे आणि या पहिल्या हंगामाची सुरुवात एवढ्या विस्फोटक होईल आपण कल्पनाही केली नाही आहे. कारण अशा पद्धतीने नांदुरा इंडियन संघाने जरूर टॉस गमावला होता. त्यांना बॅटिंगच करायची होती असं त्यांच्या कॅप्टनचं मत होतं आणि खरं तर का बॅटिंग करायची होती ते पहिल्या षटकात आणि पहिल्याच बॉलवरती आपल्याला कळालंय. का ओळखलं जातं पंकज वावगेला त्यांच्या विस्फोटक फलंदाजीने. याचा एक उत्तम नमुना जितेंद्र पासी यांच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्ग वरती अप्पा. पॉवर प्ले फुल टॉस होता, गॅप भेटला आहे. निश्चितच वेगाने बॉल ट्रॅव्हल करतोय कव्हरला. बॉल जाईल सीमा पार. येतोय हा धूम धड़कता चौका हे छक्का आज हो जाए धूम धड़कता चौका हे छक्का आज हो जाए धूम धड़कता चौका. जुबेर लाला पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती एक सिंगल घेत स्ट्रायकिंगला येण्याचा प्रयत्न या दुसरा पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आणि अगदी पहिल्याच बॉलवरती गॅप भेटलाय जुबेर लालाने. 4 धाव्या त्यांच्या नावी केल्यात. एक पहिली बाउंड्री त्यांच्या नावी येते आहे. धावसंख्या आता 26. 26 धावा. आकुटप्प्याचा बॉल फुल केलाय जुबेर लाला. जुबेर लालाच्या रूपामध्ये पहिला हादरा लागतो आहे नांदुरा इंडियन्स संघाला. जुबेर लाला बॅक टू दी पवेलियन.
पहिल्या बॉल वरती जुबेर लालाने चौकार लगावला, तो फुलटॉस होता, गॅप जरूर बेतला होता, परंतु आता एक आखो टप्प्याचा बॉल फुल करण्याच्या प्रयत्नामध्ये सरळ डीप लेगच्या बाउंड्रीच्या हातामध्ये जो फिल्डर होता, खूप चांगला कॅच त्यांनी पकडलाय आणि पहिला गडी आणि पहिला हादरा देत असताना नांदुरा इंडियन्स संघाला सादिकचा एक शेवटच्या क्षणांमधला खूप चांगला झेल पाहायला मिळाला आणि गरजही होती त्या झेलाची. कॅप्टन आहेत आता बॅटिंग साठी. सचिन पाटील संघाचे कॅप्टन आहेत आणि आता बॅटिंग साठी क्रमांक 2 चे फलंदाज सचिन पाटील नांदुरा इंडियन संघाचे कॅप्टन. आणि पुन्हा एक वेळ अगदी समोरच्या दिशेला टाकलेला हा बॉल तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. थोडासा पायावर टाकलेला बॉल सहजतेने टोलवून दिलाय. बॉटम हॅटचा चांगला उपयोग करत असताना सचिन पाटील मिसफिल्ड आणि त्या ठिकाणी संघाचे कॅप्टन आहेत मयन बाबर, त्यांच्याकडून चुकी होती माफी असावी. सादिक आहेत त्या ठिकाणी आणि सादिक फार कमी चुका करतात त्यांच्या फील्ड मध्ये, थोडीशी चुकी झाली आणि त्या ठिकाणी एक वन शॉट दिलाय. चेक करायचा आहे तर ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे की हा वन शॉट आहे का, आपण चेक करायचा आहे. धाव घेत असताना पंचांना वाटलं आणि तिसऱ्या पंचाकडे त्यांनी अपील केली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 27 धावांवरती जाऊन पोहोचते. पुन्हा एक वेळ गोलंदाजी मार्क वरती प्रांजल पाटील, बॉल हवेत आहे. पुन्हा एक वेळ संधी क्रिएट केली आहे, पकडला गेलाय झेल आणि यावेळेला सचिन पाटीलचा संपवलाय खेळ. याच षटकांमध्ये 2 बॅक टू बॅक हादरे लावत असताना नांदुरा इंडियन्स संघाला काय गोलंदाजी करते आहेत पंकज पाटील. जुबेर लालाला चालतं केलं, त्यानंतर कॅप्टन आज सचिन पाटील मोठी खेळी करू शकले नाहीये. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्या बॅक ऑफ द हँडच्या डिलिव्हरी मध्ये अक्षरशः फसवलंय आणि एक सोपा झेल या ठिकाणी कव्हरला पाहायला मिळाला. प्रेक्षक हो, आपण पाहता आहात मलकापूर क्रिकेट लीगचा हा हंगाम पहिला मॅच मैदानावरती एका बाजूला आहे संग्राम चॅलेंजर तर दुसऱ्या बाजूला नांदुरा इंडियन्स. या दोन्ही संघामध्ये हा पहिला सामना. टॉस जिंकत संग्राम चॅलेंजर संघाने प्रथमतः गोलंदाजीचा म्हणजेच की बॉलिंगचा निर्णय घेतला आणि आमंत्रण दिलं होतं नांदुरा इंडियन्स संघाला बॅटिंगचं. आणि बॅटिंग करत असताना जुबेर लाला त्यानंतर सचिन पाटील यासारख्या विध्वंसक फलंदाजाला चालतं केलं. प्रांजल पाटीलने त्याच्या गोलंदाजीमध्ये अक्षरशः फसवलंय आणि हीच खासियत आहे प्रांजल पाटीलची.
बॉल बघा पडल्यानंतर या खेळपट्टीचा पुरेपूर वापर मनगटाचा वापर केला आणि समोर टाकल्यानंतर थोडासा बाहेर वळवला या बॉलला. खासियत आहे जावेद खानची. डावखुऱ्याचा हा वेगवान गोलंदाज का जाणला जातो या संपूर्ण मलकापूर परिसरामध्ये. त्याच्या गोलंदाजीने त्याचं एक उत्तम उदाहरण त्याने पहिल्याच बॉलवरती जिने जेला चालतं केलं ना त्याच वेळेला दाखवलं. थोडासा पायवाटे टाकलेला बॉल सहजतेने टोलवलाय. सिंगल येईल या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने आता पंकज वावगे जे की पहिल्या षटकामध्ये स्ट्रायकिंगला होते त्यानंतर मात्र मागचे 8 बॉल जर बघितले ना तर स्ट्रायकिंगला नाहीये पंकज वावगे. त्यामुळे कुठेतरी धावा आल्या नाहीये. या षटकामध्ये निश्चितच प्रयत्न होईल त्यांचा मोठा फटका खेळण्याचा आणि ते बघण्यासारखं सुद्धा असेल. कारण अशा प्रकारची सुरुवात स्टाईलमध्ये चौकार. एक वेळ जावेद खान सज्ज. आणखी एक वेगवान बॉल. जावेद खान आता थोडासा डोळ्यांमध्ये डोळे घालून बघतायत. या अगोदरच्या बॉलवरती रिव्हर्स स्वीप खेळला ना तर आज समोरचा बॉल खेळून बघा. हो काय बॅटल चाललंय आणि अशा प्रकारच्या बॅटलची गरज आहे. कारण मलकापूर क्रिकेट लीगचा हंगाम पहिला आणि हंगाम पहिल्यामध्ये अशा प्रकारचा बॅटल निश्चित एन्जॉय करता आहे सर्व प्रेक्षक. या अगोदरच्या बॉलवरती तो रिव्हर्स स्वीपचा चौकार आणि आता कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करून थर्ड बॅटला क्षेत्ररक्षण सजवलाय त्या रिव्हर्स स्वीप साठी. वेगवान बॉल समोर टाकण्याचा प्रयत्न समोरच्या गोलंदाजीमध्ये जावेद खानला खेळणं अशक्यच आहे. डॉट बॉल होते षटक क्रमांक 3 ची समाप्ती. प्रांजल पाटील षटक क्रमांक 2 मध्ये ज्याने अक्षरशः जुबेर लाल आणि सचिन पाटीलला चालतं केलं होतं. आता तोच गोलंदाज कुणासमोर पंकज वावगे. हे बॅटल सुद्धा चांगलं पाहायला मिळणार आहे कारण या अगोदरचा बॅटल जर बघितलं तर जावेद खान आणि पंकज वावगे. प्रांजल पाटील
पुन्हा एक खोलवर टप्प्यावरचा बॉल समोर खेळलाय, सिंगल आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच असणार आहे, तो नकार देत असताना यावेळेला पंकज आणि एक सिंगल धावच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे. प्रांजल अनेक व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा खेळत आलेला हा वेगवान गोलंदाज आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये या अनेक नामांकित गोलंदाजांवरती नजर असणार आहे, कारण जरूर एक प्रेशराईज सामन्यांमध्ये, प्रेशराईज इनिंग मध्ये किंवा प्रेशराईज षटकांमध्ये आपल्या व्हेरिएशनने गोलंदाजी करण्याचा अनुभव अनेक स्पर्धांचा यांच्यामध्ये आहे. त्यामुळे निश्चितच चांगल्यापासमोर अशा चांगल्या पद्धतीने जर गोलंदाजी केली ना, निश्चित बघण्यासारखी सुद्धा एक वेगळीच मज्जा असते आणि तीच मज्जा पाहायला मिळते आपल्याला आतापर्यंत प्रांजल पाटीलच्या गोलंदाजीमध्ये. आणखी एक वेगवान बॉल सरळ निघून गेला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. बॉल हवेत आहे, झेल होऊ शकतो, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत. ओ झेल सुटलाय, बॉल पर्यंत जरूर पोहोचले होते, परंतु शेवटच्या क्षणांमध्ये या बॉलला प्रेडिक्ट करू शकले नाहीये क्षेत्ररक्षक, त्यामुळे या 2 धावा येत आहेत. प्रेक्षको, ज्या पद्धतीने आपण हा सामना बघताय, एका बाजूला आहे संग्राम चॅलेंजर, त्यांच्या विरोधामध्ये नांदुरा इंडियन संघ. या संपूर्ण आयोजन कमिटीमध्ये काय आयोजन केलं, निश्चितच कौतुकास्पद आयोजन. अनेक दिवसांपासून हे संपूर्ण आयोजन कमिटी लढते, झुंजते आहे आणि खऱ्या अर्थाने आज या स्पर्धेला सुरुवात. फुलटॉस बॉल गॅप मध्ये आहे, बॉल जातोय अगदी डोक्यावरून, निश्चितच प्रयत्न चांगला झालाय, बघण्यासारखं असेल, कारण काय प्रयत्न झालाय. संघाचे कॅप्टन होते त्या ठिकाणी नयन बाबर, जोखून देत असताना मैदानाच्या आतमध्ये स्वतःला एक जबाबदारी संघाची, या संपूर्ण स्पर्धेची, आणि क्षेत्ररक्षणामध्ये अफलातून प्रयत्न, सुपर सेव्हिंग धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. आणखी एक वेळ थोडासा पायावरती टाकलेला बॉल आणि यू मिस, आय डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध आणि सोनूचा खेळ प्रांजल पाटीलने गेलाय समाप्त. आपल्या खात्यामध्ये 3री विकेट.
हॅलो 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 53 धावा, 4 गडी बाद, 4 छक्का आज हो जाए धूम धड़का चौका हे छक्का आज हो जाए धूम धड़का चौका हे छक्का आज हो जाए धूम धड़का गोलंदाजी मार्कवरती सचिन पाटील. शेवटच्या षटकाच्या सुरुवातीला पहिलाच बॉल पंकज वावगेसाठी. एक चांगला बॉल पाहायला मिळाला आहे, अतिशय खोलवर टप्प्यावरचा बॉल आणि गरज होती जशा प्रकारची सुरुवात या डेप्थ ओव्हर मध्ये तेच पाहायला मिळते. कव्हरला खेळून काढलाय, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण, एक मात्र सिग्नल येईल. प्रेक्षक हो, आपण पाहता आहात मलकापूर क्रिकेट लीगचा हा सीझन पहिला सामना. जिथे जिथे सावली आहे त्या त्या ठिकाणी आडोसा घेऊन संपूर्ण प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. तर थोडंसं ऊन पाहायला मिळते जरूर. तो जसा जसा हा दिवस समोर जाईल तशा पद्धतीने आपल्याला सामने
हॅलो 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 माईक चेक हॅलो 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 माईक चेक हॅलो माईक चेक हॅलो हॅलो माईक चेक हॅलो माईक चेक हॅलो हॅलो माईक चेक सन्माननीय दुर्गेशजी राजापुरी यांचं शुभागमन या ठिकाणी मंचावरती होते. दादांना विनंती आपण मंचावरती स्थान पण नवायचं आहे. हॅलो हॅलो माईक चेक हॅलो 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 माईक चेक हॅलो 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 माईक चेक हॅलो 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 माईक चेक मी वैभवजी जगताप यांना विनंती करेल की सन्माननीय राजापुरी साहेबांचा आपण पुष्पगुच्छ देऊ. स्ट्रायकिंगला आहे अनस आणि त्यांच्या सोबतीला आहेत नॉन स्ट्रायकिंगला सचिन सचिन पाटील आणि गोलंदाजी मार्कवरती पंकज वावगे. पहिलाच बॉल मोहम्मद अनसचा हा आसमानी टोला बॉल जातोय या सुरुवातीलाच एक टप्पा सीमा पार चौकार.
पहिल्याच बॉलवरती मोहम्मद अनसच्या बॅटमधून या चौकाराने सुरुवात झाली आहे. आणखी खोलवर टप्प्यावरचा बॉल समोर खेळलाय, गॅप मध्ये आहे. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षण जिथपर्यंत बॉल पर्यंत पोहोचतायत एक सिंगल धाव सहजतेने येईल. ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे मोहम्मद अनसने, अशाच प्रकारची सुरुवातीची गरज आहे. कारण 61 धावांचं जर सरासरी बघितली तर 10ची सरासरी आहे आणि त्या सरासरीने पॉवर प्ले मध्ये सुरुवात तशा पद्धतीने करणं आवश्यक असेल. ते सुरुवात करण्याचा प्रयत्न करतायत मोहम्मद अनस. आणि आता स्ट्रायकिंगला सचिन पाटील. तसा आखो टप्प्याचा बॉल सचिन पाटीलने शॉर्ट टर्म पुल केलाय. बॉल जातो आहे डीप लेग कव्हरला, सीमा पार, चौकार. मी विनंती करेल ज्या पद्धतीने यानंतरचा होणारा सामना WK कन्स्ट्रक्शन आणि मातोश्री सुपर जायंट त्यांच्या विरोधामध्ये मराठा सुपर किंग आणि टॉसच्या बॉटचे स्पॉन्सर आहेत गजानन इलेक्ट्रिकल्स. टॉस का बॉस वरती टॉस होतो आहे. मी सन्मान्य दुर्गेशजी राजापूर यांना विनंती करेल की आपण या सामन्याचा टॉस संपन्न करायचा आहे. आणखी थोडासा समोर टाकलेला बॉल सहजतेने सरळ बॅटने खेळून काढलाय.
चला प्रीहिट बॉल, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, धावबाजीची संधी आहे, ओ फेकी यष्टांच्या अगदी सिंगल धाव घेतली आहे. धावसंख्या आता धावफलकावरती 13 धावा बिनबाद. तर या डॉट बॉलने षटकाची समाप्ती होते आहे. पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती होती आहे 13 धावा. प्रेक्षक हो, आपण पाहता आहात मलकापूर क्रिकेट लीगचा हंगाम पहिला आणि या हंगामाची सुरुवात झाली आजच्या दिवसाच्या पहिल्या सामन्याला. पहिला सामना चाललाय. एका बाजूला संग्राम चॅलेंजर संघासमोर 62 धावांचं आव्हान ठेवलंय. गोलंदाजी मार्कवरती आता असतील मंगेश पाटील. गोलंदाजीसाठी माकनेर एक्सप्रेस मंगेश पाटील. अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये ज्याच्या नावाचा डंका त्याच्या गोलंदाजीने गाजवलाय तो गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती आहे मंगेश पाटील. व्हेरिएशन यांची ताकद आहे. वेगाने बॉल स्विंग करण्याची, बाहेर उडवण्याची, कट्टर बॉल, लेंथ बॉल, त्यानंतर बॅक ऑफ दी हँड, अशा प्रकारचे व्हेरिएशन यांच्याकडे उपलब्ध. हे बॅटल एक चांगलं पाहायला मिळणार आहे आपल्याला. पहिलाच बॉल पायावरती फुलटॉस होता. अगदी खराब क्षेत्ररक्षण. बॉल जातो आहे सीमारेषेकडे आणि निश्चितच धावा येतील या बॉलवरती. थँक्यू. धावा येतील. खराब क्षेत्ररक्षण. निश्चितच थोडेसे नाराज आहे, निराश आहेत मंगेश पाटील, कारण हा बॉल अडवू शकले असते सोनू. थोडासा बॉलला जज करू शकले नाही, कारण मैदानचं डायमेन्शनही मोठं आहे. जिथपर्यंत बॉल आपल्यापर्यंत येतो असं वाटतं की बॉल आपल्याकडे येतोय, निश्चितच शेवटच्या क्षणांमध्ये कुठेतरी बॉल वळून जातो. त्यामुळे या चुका होतात. प्रत्येक चुका आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान त्या पद्धतीने दुरुस्त कराव्या लागतील. त्या पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण स्पर्धा खेळायची असेल तर त्या नियोजनाने या स्पर्धेमध्ये उतरावं लागेल. आणखी एक वेळ बॉल हवेत आहे. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक झेल होऊ शकला असता. एका हाताने प्रयत्न केलाय. अक्षय होते त्या ठिकाणी. अक्षय फार कमी चुका करतात त्यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये. बॉल अगदी थोडासा वर होता त्यामुळे जज करू शकले नाही यावेळेला. मंगेश पाटील हेच सांगत असताना की संधी क्रिएट करून आणली होती मी. का माखनेर एक्सप्रेस म्हणून मला ओळखलं जातं, का माझ्या व्हेरिएशनने मला ओळखलं जातं. अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये घाटावरचं क्रिकेट गाजवलं या गोलंदाजाने आणि आज या स्पर्धेमध्ये घाटाखालचं क्रिकेट सुद्धा गाजवत असताना अनेक काळापासून मंगेश पाटील क्रिकेट खेळतायत. मोहम्मद अनस समोर खेळलाय. मोहम्मद अनसचा हा फटका. बॉल जातोय एक टप्पा सीमा पार. मोहम्मद अनसच्या बॅटमधून हा धमाकेदार चौकार. बावीस धावा 22 बिनबाद 22 धावा. षटक क्रमांक हे दुसरं चाललंय आणि एक वेगवान सुरुवात करत असताना एका बाजूला सचिन पाटील, त्यांच्या सोबतीला मोहम्मद अनस.
बॉल आकुटप्प्याचा बॉल, बॉल हवेत आहे, झेल होऊ शकतो का? झेल सुटलाय. ओ, आणि याही वेळेला 3 संधी क्रिएट केली होती मंगेश पाटीलने. निराश आहेत मंगेश. तर या अगोदरच्याही बॉलवरती एक झेल सोडला अक्षयने, त्यानंतर मात्र राजू सर हा झेल पकडू शकले असते. ओ, काय वेगवान बॉल पाहायला मिळाला. अगदी वेगाने निघून गेला यष्टीरक्षकाच्या या दस्त्यामध्ये. डॉट बॉल. मंगेश पाटील, माकनेर एक्सप्रेस आज मात्र झुकली आहे. निश्चितच त्या पद्धतीने सहकार्याची अपेक्षा असते फील्डमध्ये ज्या वेळेला क्षेत्ररक्षक असतात. गोलंदाज तेच अपेक्षा करतो. माझा एका चांगल्या बॉलवरती मी जर ते संधी उपलब्ध करून आणली असेल ना, ते संधी कलेक्ट करा. ओ, नक्कीच षटक समाप्त होते आहे. पंचांचा इशारा. या डॉट बॉलने षटकाची समाप्ती. 2 पॉवर प्लेचे षटक समाप्त आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती होते आहे 24 धावा. आणि आता आमचे मार्गदर्शक त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस रामेश्वर दादा राठोड यांचं शुभागमन होते आहे. धावसंख्या 24 धावा. बिनबाद षटकाचा दुसऱ्या डावातला हा खेळ चाललाय. 62 धावांचं आव्हान. भैया, ड्रिंक्स ब्रेक जो आहे तो आपण 1 मिनिटासाठी ठेवला आहे, त्यामुळे ड्रिंक्स मध्ये जास्त वेळ घालवू नका. यानंतर आपल्याला अनेक सामने घ्यायचे आहे. पंचांना विनंती त्या पद्धतीने त्यांना सूचना करत राहा. जास्त हडल घेऊ नका. चला लगेच. गोलंदाजी मार्कवरती सागर आहेत. सागरचा पहिलाच बॉल डाऊन दी लेग. या वाईटने सुरुवात करत असताना सागर एका पद्धतीने मोहम्मद अनस त्यांच्या सोबतीला सचिन पाटीलने एक पॉवर प्ले मध्ये वेगवान सुरुवात केली आणि त्या वेगवान सुरुवातीची गरज होती. बघा, या अगोदरच्या जर पहिल्या डावाचा विचार केला तर ज्या पद्धतीने पंकज वावगेने पहिल्याच बॉलवरती तो रिव्हर्स स्वीपचा षटकार लगावला होता ना, तशा पद्धतीने सुरुवात करण्याची गरज. आणि ती सुरुवात करण्याची गरज असताना ती सुरुवात करून दिली आहे. बॉल हवेत आहे, झेल होऊ शकतो. ओ, बॉल पर्यंत याही वेळेला पोहोचले नाही त्या क्षेत्ररक्षकाने. हाही बॉल जातोय अगदी एक टप्पा सीमा पलीकडे. येतोय चौकार. कॅच होऊ शकली असती. बघा, ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आहे. अगदी समोर हा टप्पा पडतोय आणि कॅच मात्र झाला असता. या अगोदरच्याही षटकामध्ये मंगेश पाटीलने ते 2 चान्स क्रिएट केले होते आणि दोन्ही चान्स गमावलेत क्षेत्ररक्षकांनी. त्यामुळे निराश आहेत मंगेश पाटील आज. 29 धावा, 29 बिनबाद. एक दोघांची जर सलामीची ही फलंदाजी बघितली त्या पद्धतीने हे सलामीची फलंदाजी अतिशय अकुटप्प्याचा बॉल होता. समोर लेन ठेवण्याचा प्रयत्न, गुड लेंथला पडल्यानंतर बॉल सरळ राहिला. बॅक ऑफ दी थोडंसं क्रीज जाण्याचा प्रयत्न, विड जरूर मिळाली होती परंतु सचिन पाटील तिथपर्यंत थोडेसे लेट झाले होते. डॉट बॉल येतोय. सागर चांगली गोलंदाजी करतोय आणि गरजही आहे अशा प्रकारच्या गोलंदाजीची.
आणखी बॉल संधी क्रिएट केली आहे. कीपर डाऊन दी बॉल आणि कीपर मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल घेत असताना आणि सचिन पाटीलचा होतोय खेळ समाप्त. पहिला धक्का लागतो आहे संग्राम चॅलेंजर संघाला. डीजे संतोष एक विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे आणि एक उत्तम झेल पकडलाय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जरूर पकडला आणि निश्चितच पकडलाय. मंगेश पाटील सांगत असताना शेवटच्या क्षणात का होईना परंतु हा झेल पकडलाय ते महत्वाचं. षटक क्रमांक हे तिसरा आणि आता स्ट्रायकिंगला आहेत संघाचे कॅप्टन, संग्राम चॅलेंजर संघाचे कॅप्टन नयन बाबर, ज्यांनी अक्षरशः या मलकापूर परिसरातलं व्यावसायिक क्रिकेट हादरून सोडलं आहे, ज्यांच्या बॅटिंगचे सर्व दिवाने आहेत. नयन बाबर स्ट्रायकिंगला आणि संघाचे कॅप्टन. जबाबदारी आहे या मॅच मध्ये, जबाबदारीचा खेळ करावा लागणार आहे. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, चांगला कट करत असताना या बॉलला खातं ओपन वैयक्तिक करता आहेत नयन. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 30 वर जाऊन पोहोचते आहे. षटक क्रमांक या 3 ची सुरुवात ज्या पद्धतीने सागरने केली आहे ना, तर कौतुक करावं लागेल सागरचं. या अगोदरच्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये ज्या पद्धतीने सुरुवात केली मोहम्मद अनसने, त्यानंतर सचिन पाटीलचा एक उत्तम खेळ राहिला. कुठेतरी ब्रेक थ्रू मिळवून देण्याचा प्रयत्न करावा लागणार होता आणि तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय सागरने शेवटच्या क्षणांमध्ये. त्यामुळे आतापर्यंत एक इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे. एक विकेट ज्यामध्ये एक चौकार जरूर आला होता सचिन पाटीलच्या बॅटमधून. त्यानंतर थोडंसं शांत ठेवलं सचिन पाटील आणि चालतं सुद्धा केलं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल डावखुऱ्या आताच्या फलंदाजासाठी. डीप फाइंडिंगला क्षेत्ररक्षक आहे, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. लॉंग ऑन लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. डीप काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक सजवलाय. त्यामुळे निश्चितच एक डिफेंडिंग गोलंदाजी पाहायला मिळते. आता डीप फाईन लेग 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घेतलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तो हलवलाय. त्यामुळे बघण्यासारखं असेल या बॉलवरती काय होईल, काय घडतंय. नित्या समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक शेवटच्या क्षणांमध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षकाने फेकी तेवढ्याच वेगाने परत केली. सिंगल येईल, सिंगलच्या मदतीने धावसंख्या 31 धावा आणि स्ट्रायकिंगला आता नयन बाबर. नयन बाबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये झटतायत कारण नियोजनामध्ये एक सिंहाचा वाटा नयन बाबर यांचा सुद्धा आहे आणि संपूर्ण स्पर्धेचं नियोजन, त्यानंतर आपल्या वैयक्तिक खेळावरती तेवढं लक्ष देऊन त्या पद्धतीने तो खेळ करणं स्वाभाविकच आहे. त्या पद्धतीने सराव सुद्धा या संपूर्ण स्पर्धेच्या अगोदर त्यांनी केला. त्यामुळे जबाबदारीने खेळ त्यांच्या कशा पद्धतीने होतो हे सुद्धा बघण्यासारखं असेल. कारण या अगोदरच्या बॉलवरती खातं त्यांनी ओपन केलंय. सागर सज्ज, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न झोपलाय, झोपूला फटका खेळलाय आणि मंगेश पाटीलचा एक उत्तम प्रयत्न. गुड सेव्हिंग. संधी होती, धाव येऊ शकते का, कारण बॅक प्रोटेक्शन नव्हतं, बॅकअप नव्हतं. ज्या ठिकाणी मात्र 2 धावा होत्या त्या ठिकाणी आणखी एक धाव आली आहे, जोडली गेली आहे आणि एक चोरटी धाव. आणि या 3 धावेच्या मदतीने या ओव्हरची होती आहे समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर सागरचं इकॉनॉमिकल षटक समाप्त होऊ शकलं असतं, परंतु या 3 धावेने निश्चितच ते थोडंसं महागडं ठरतंय. धावसंख्या आता धावफलकावरती होईल 34 धावा, 1 बाद. संग्राम चॅलेंजर. चला ड्रिंक्स ब्रेक नाहीये, आता सामना सुरू करा लगेच. आपण या अगोदरच 2 वेळेस ड्रिंक्स घेतली आहेत, सामना लगेच सुरू करा. चला
बघा यानंतर जर पंचांना विचारून ड्रिंक्स घेऊ गेले नाही तर तशा प्रकारच्या पेनॉल्टीज सुद्धा आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. त्या पद्धतीने आम्ही पेनॉल्टीज देऊ शकतो आपल्याला, यानंतर थोडंसं ते लक्षात ठेवायचं आहे. बॅटिंग टीम याकडे थोडंसं लक्ष द्या. सागरने खूप चांगलं षटक या त्याचं तिसरं षटक हाताळलं, परंतु शेवटच्या क्षणांमध्ये ते थोड्याशा 3 धावा त्या इकॉनॉमिकल षटकाला महागड्या षटकामध्ये रूपांतरित करून गेल्या. एक महत्त्वाचा गडी बाद त्याने केलाय सागर पाटीलच्या रूपामध्ये. आणि खरं तर अशा पद्धतीने जर आपण प्रत्येक खेळाडूला संधी उपलब्ध करून दिली ना, या आजूबाजूच्या खेड्यावरील संघाच्या आपल्या आपल्या जबाबदारीच्या खेळाला महत्त्व देतील हे संपूर्ण खेळाडू. समोर करण्याचा प्रयत्न ओ, आणि बॅटल बघा एका बाजूला आहे मंगेश पाटील, त्यांच्या विरोधामध्ये विरोधी संघाचे कॅप्टन कर्णधार नयन बाबर, आणि दोघांची मैत्री ही अतूट आहे, त्यामुळे या संपूर्ण बॅटलमध्ये मजा येणार आहे. या बॉलवरती बघा थोडीशी खुन्नस दिली आहे, डोळ्यात डोळे घातले आहेत मंगेश पाटीलने सांगत असताना. हा बॉल निश्चितच दिसला नसेल नयन बाबरला. थोडासा या बॉलला जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न झाला. नक्कीच पंचांनी या बॉलला वाईट बॉल घोषित केलंय. वाईट प्लस 1 धाव म्हणजेच की या 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने 36 धावा. आणि या मैदानाचं जर बघायचं झालं तर तालुका क्रीडा संकुलचं हे मैदान या संपूर्ण खेळासाठी संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला खुलं करून दिलं गेलं. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, डावखुरी हाताच्या फलंदाज मोहम्मद अनससाठी. मोहम्मद अनसने चांगली बॅटिंग केली आहे. जर आतापर्यंत बघितलं तर 10 बॉल 15 धावेंची ते खेळी करतायत. संयमाचा खेळ दूर ठेवला होता. पंचांनी यावेळेला बॉलला वाईट बॉल घोषित केलाय. वाईट बॉल घोषित करत असताना पंच एक अवांतर धाव जोडली जाईल. या अगोदरचाही बॉल जर बघितला तर डाऊन दी लेग होता. वाईट प्लस 1 धाव आले. आणखी एक खराब बॉल, आणखी एक एक्स्ट्रा जोडला जाईल. 37 धावा धावफलकावरती होत आहेत. पुन्हा एक वेळ थोडासा रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. धावसंख्या 37, 37 धावा. षटक क्रमांक हे 4थं चाललंय. मंगेश पाटील माकनेर एक्सप्रेस. आज ही एक्सप्रेस थोडीशी शांत ठेवली आहे. थोडंसं आणखी एक वेळ बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न. हा सरळ बॉल गेलाय आणि निश्चितच जरा तिसऱ्या पंचाकडे अपील केली आहे की हा व्हाईट बॉल चेक करायचा आहे. जरा बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल या बॉलसाठी बघायचा आहे. तिसऱ्या पंचाने हा बॉल वाईड आहे का.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा वैध बॉल ठरवलाय तिसऱ्या पंचांनी. मोहम्मद अनस पुन्हा एक वेळ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोर टाकला होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक गेले मोहम्मद अनस. डॉट बॉलने या वाखरेन एक्सप्रेसची होती आहे समाप्ती. 4 षटक समाप्त. 4 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर संग्राम चॅलेंजर संघाची धावसंख्या झाली आहे 37 धावा. 1 गडी बाद. इथून गरज आहे 12 बॉल आणि 25 धावांची. 12 मध्ये करायच्यात 25 धावा. अनेक प्रेक्षक चला हडल कमी करा, हडल कमी करा, टीम मीटिंग्स कमी घ्या. चला चला पंचांना विनंती, लगेच त्यांना बाजूला करा. यानंतर विनंती असेल प्रत्येक संघाच्या कॅप्टनला की टीम मीटिंग्स कमी घ्या. तेवढा वेळ आपल्याला वाचवायचा आहे, कारण आपण सुरुवात थोडीशी वेळाने केली आहे. 6 सामने आपल्याला या दिवसभरामध्ये घ्यायचे आहेत. जो शेवटचा सामना असेल निश्चितच त्याला थोडासा अंधाराचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे वेळ वाचवत घ्या. बा 12 बॉल करायचे आहेत, 25 धावा. 12 मध्ये 25 धावांची गरज. मध्ये 25 धावांची गरज आहे. आणि एका बाजूला जर बघितलं ना, ज्या पद्धतीने मंगेश पाटीलने या अगोदरचं षटक टाकलं, हाताळलं, निश्चितच त्यामध्ये व्हाईट बॉल जरूर आल्या, अतिरिक्त धावा आल्या. त्यानंतर मात्र अक्षरशः अचूक टप्प्यावरची गोलंदाजी केली आहे मंगेश पाटीलने. आणि निश्चितच त्यांचे चाहता वर्ग टाळ्यांचा गजर करता आहेत मंगेश पाटील यांच्यासाठी. का माखनेर एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं, का त्यांच्या नावाचा दबदबा आहे, त्यांनी अगोदरच्या षटकांमध्ये दाखवून दिलं. गोलंदाजी मार्कवरती आहेत आता. पहिलाच बॉल कव्हर मध्ये खेळलाय, गॅप आहे, मंगेश आहेत त्या ठिकाणी, परंतु बॉल यावेळेला अडू शकणार नाही आहेत. नयन बाबरचा हा अप्रतिम फटका, अप्रतिम ड्राईव्ह, बॉल सीमा पार, चौकार. नयन बाबर रचनात्मक फटके खेळण्यासाठी हा ओळखला जातो फलंदाज. घाटाखालचं क्रिकेट, या मलकापूर क्रिकेट, त्यानंतर जळगाव क्रिकेट असेल, खानदेशातलं क्रिकेट असेल, अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये नयन बाबर अशा पद्धतीनेच बॅटिंग करतात आणि ते त्याच पद्धतीने बॅटिंग करत असताना तोच फटका पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल आहे, संधी मिळाली, नयन बाबरचा हा फटका फसलाय आणि बॉल सरळ जातो आहे कौ कॉर्नरच्या रिजन मध्ये. नयन बाबर निश्चितच थँक्यू डीजे. तर तिसऱ्या पंचाकडे अपील केली आहे की आपण हा बॉल चेक करायचा आहे, हा फेकीचा नो बॉल आहे का हे चेक करायचं आहे, आपण ऍक्शन चेक करायचे आहे. तिसऱ्या पंचाकडे अपील करत असताना ऑन फील्ड पंच, त्यामुळे बघण्यासारखं असेल काय होईल. परंतु प्रेक्षक आपण ज्या पद्धतीने या सामन्याचा आनंद घेत आहेत, एका बाजूला जर बघितलं तर संग्राम चॅलेंजर संघ आहे दुसऱ्या डावामध्ये 62 धावांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरला. मोहम्मद अनसची चांगली बॅटिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजेच की नयन बाबर बाद असतील या बॉलवरती. धक्का क्रमांक हा दुसरा लागतोय. फुलटॉस बॉल जरूर होता, त्या फटका खेळण्यासाठी थोडेसे लेट झाले नयन, त्यामुळे हा फटका फसला गेला आणि नयन या ठिकाणी बाद. या अगोदरच्या बॉलवरती एक ड्राईव्हचा उत्तम फटका पाहायला मिळाला, नयन बाबरचा एक रचनात्मक फटका, ज्या पद्धतीने प्रॉपर क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हणू शकतो. त्यानंतर फुलटॉस बॉल, असं वाटलं की हा फटका सीमापार आपण फेकू शकलो असतो, सरळ हातात कौ कॉर्नरच्या रिजन मध्ये एक चांगला असेल आणि नयन बाबरचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय.
यानंतरचा होणारा सामना एका बाजूला आहे मराठा सुपर किंग, त्यांच्या विरोधामध्ये WK कन्स्ट्रक्शन आणि मातोश्री सुपर जायंट. प्रांजल पाटील बॅटिंग साठी. विकेट कीपर क्लोज मध्ये आहे. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न असेल, कारण ज्या पद्धतीने विकेट कीपर क्लोजला येतो ना, तशा पद्धतीने थोडेसे पाय ब्लॉक करण्याचा प्रयत्न असतो फलंदाजाचा गोलंदाजासाठी. ओ मात्र यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एज होता का, त्या पद्धतीने सुद्धा अपील केली होती. आणि निश्चितच ज्या पद्धतीने रिॲक्शन वाटते ना की कुठेतरी झेल होता. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला खेळून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, चांगला क्षेत्ररक्षण, अगदी लवकर बॉलवरती आले, त्यामुळे मात्र एकच सिंगल येईल. दुसरा धावेचा प्रयत्न होता मोहम्मद अनसचा, परंतु वेळेतच नकार देत असताना प्रांजल, त्यामुळे एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 42 धावेंवरती. इथून जर बघितलं तर 8 बॉल करायचे आहेत 20, 8 मध्ये करायचे आहेत 20, 8 बॉल 20 धावेंची गरज. या अगोदरचं षटक निश्चितच या संपूर्ण या दुसऱ्या डावाला वळण देणार होतं मंगेश पाटीलचं. 8 बॉल करायचे आहेत 20 धावा, 42 धावा, 61 धावा आपण केल्यात, 62 धावांचं आव्हान ठेवलंय. आठ मध्ये करायचे आहेत 20 धावा. स्ट्रायकिंगला इनसेट फलंदाज मोहम्मद अनस असतील. या षटकामध्ये निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मोहम्मद अनसचा असेल का, हे सुद्धा बघण्यासारखं आहे. प्रेक्षक पहिलाच मॅच नेल बाइटिंग पाहायला मिळतोय. नक्कीच बघायचं आहे हा बॉल, या बॉलचा टप्पा आपण तिसऱ्या पंचांनी बघायचा आहे की पिचिंग कुठे आहे, एस सांगत असताना ऑनफिल्ड पंच. इट्स नो बॉल. तर का नो बॉल दिला, तर आपण आपला जो टप्पा आहे तो खेळपट्टीच्या बाहेर पडला, त्यामुळे तिसऱ्या पंचाने याला नो बॉल घोषित केलाय. म्हणजेच की येणारा बॉल फ्री हिट असेल. आता करायचे आहेत 8 बॉल आणि 19 धावा. 8 मध्ये करायचे आहेत 19 धावा. आणि या मॅच मध्ये एक कलाटी देणारं षटक होतं मंगेश पाटीलचं. तदनंतर मात्र या षटकामध्ये येणारा बॉल फ्री हिट असेल. या फ्री हिट वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅक ऑफ दी हँड हा बॉल टाकला होता. धावबादीची संधी आहे, फेकी मात्र यष्टांवरती नव्हती, त्यामुळे धाव आली आहे. 2 धावा येत आहेत. या 2 धावेच्या मदतीने 45 धावा इथून करायच्या आहेत. 7 बॉल आणि 17 धावा. 7 मध्ये करायच्या 17, 7 मध्ये करायच्या 17 धावा.
7 बॉल 17 धावांची गरज आणि पुन्हा एक वेळ सोनू सज्ज. फुलटॉस आहे परंतु पंचांनी याला नो बॉल घोषित केलंय. नो बॉल प्लस या 4 धावा म्हणजेच की या मॅच मध्ये पुन्हा एक वेळा ट्विस्ट. नो बॉल प्लस 4 म्हणजेच की मिळतायत 5 धावा. नो बॉल प्लस 4 5 धावा आल्यात. तर आणखी कॅप्टनने या ठिकाणी ऑन फील्ड कॅप्टनने गोलंदाजी करणाऱ्या कॅप्टनने रिव्ह्यू घेतला की हा नो बॉल चेक करायचा. ऑन फील्ड पंचाचा निर्णय आहे नो बॉल. परंतु तिसरे पंच आता इन ॲक्शन असतील. प्रेक्षको आपण पाहता आहात मलकापूर क्रिकेट लीगचा हा सीझन 1 पहिला हंगाम आहे आणि पहिला हंगामाचा हा पहिला सामना 62 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना मोहम्मद अनस इट्स नो बॉल. तिसऱ्या पंचांनी या बॉलला नो बॉल घोषित केले म्हणजेच की रिव्ह्यू गमावलाय. फिल्डिंग करणाऱ्या संघाने कॅप्टनने रिव्ह्यू गमावलाय. येणारा बॉल फ्री हिट. धावबादेची संधी आहे. धावबादेची संधी पंच बघूयात. तर या ठिकाणी धाव आली आहे त्यामुळे षटक होते समाप्त. एका धावेनिशी षटकाची समाप्ती आणि आता करायचे आहेत 6 बॉल आणि 11 धावा. 6 मध्ये करायच्या 11 धावा. चला टीम मीटिंग घेऊ नका चला लगेच. यानंतरचा होणारा जो सामना आहे फिल्डिंग टीमने तयार राहायचंय सज्ज राहायचं आहे आणि लगेच हा सामना संपेल. आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. सहा मध्ये करायच्यात 11 धावा. 6 बॉल 11 धाव्यांची गरज आहे आणि मोहम्मद अनस आतापर्यंत इन सेट झाल्यात. सेट फलंदाज आता स्ट्रायकिंगला असतील म्हणजे की 6 मध्ये 11 धावा निश्चित डिपेंड होऊ शकता. त्या धावा बनवू शकता. बघण्यासारखं असेल या येणाऱ्या 6 बॉल मध्ये काय घडतंय. गोलंदाजी मार्कवरती सोनू बासोडे. 6 बॉल करायचे आहेत 11 धावा. पहिलाच बॉल गॅप मध्ये घेतल्याचा प्रयत्न. ओ बॉलच्या वर आले आणि बॉल जातोय अगदी डीप कव्हरला. सीमा पार चौकार. थँक्यू. 5 मध्ये करायचे आता इथून 5 बॉल 7 धाव्यांची गरज. गॅप बेतला आहे अगदी शेवटच्या क्षणांमध्ये. एक टोलावून देण्याचा प्रयत्न होता या बॉलला मोहम्मद अनसचा. 4 मध्ये इथून 6 धाव्यांची गरज. 4 बॉल करायच्या आहेत 6 धावा. 4 बॉल 6 धाव्यांची गरज. फुलटॉस बॉल आहे. गॅप मध्ये जरूर असेल. क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली. कलेक्ट करतायत कॅप्टन मंगेश आहेत त्या ठिकाणी. मंगेश पाटील जिथपर्यंत बॉल येईल परत
2 धावा पूर्ण केल्या. 3 बॉल 4 धावेची गरज. 3 मध्ये करायच्या 4 धावा. सुनू बासोडे एक अनुभवी गोलंदाज आहेत. इथून जर 1-2 बॉल डॉट आले ना निश्चितच मज्जा येईल या मॅच मध्ये. परंतु बॅकफुटला जात कव्हर मध्ये खेळून काढलाय. थोडंसं मिसफील्ड. दुसरा धावेचा कॉल असेल. धावबादीची संधी आहे. ओ संधी क्रिएट झाली आहे आणि धावबाद या वेळेला. चांगली फेकी होती सागरची. आता बॅटिंग साठी आहे सादिक. संघाचे एक एक्सपिरियन्स बॅटर आता बॅटिंग साठी. 2 बॉल करायचे आहेत 3 धावा. बघूयात या बॉल वरती निश्चितच काय घडतंय कारण 2 बॉल 3 धाव्यांची गरज आहे. 2 बॉल करायचे आहेत 3 धावा. बघूयात इनएक्सपिरियन्स अनेक स्पर्धांचा एक्सपिरियन्स ज्यांच्याकडे भरभरून आहे. सादिक बॅटिंग साठी. पहिलाच बॉल अगदी सहजतेने टोलवला या बॉलला. म्हणजेच की आता बघा 1 बॉल आणि करायच्या आहेत 2 धावा. जर 1 बॉल मध्ये एकच मात्र धावा आली तर सुपर ओव्हर होऊ शकतो कारण हा मॅच टाय होईल. जर 2 धावा केल्यात तर निश्चितच मोहम्मद अनस हा सामना जिंकूही शकतात. बघूयात या बॉल वरती काय घडतंय. जर डॉट बॉल आला ना तर निश्चितच हा सामना जिंकूही शकतो नांदुरा इंडियन्स. त्यामुळे काय घडतंय या मॅच मध्ये सगळे जे रिझल्ट आहे ते पॉसिबल आहेत. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आमच्यासोबत अनेक प्रेक्षक जुळलेत. प्रेक्षक आपलं सुद्धा स्वागत असेल. पुढच्या 2 दिवसासाठी सुद्धा आमच्यासोबत या WDZ यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून वाहिनीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये आम्हाला बघू शकताय. संपूर्ण सामन्यांचा आनंद घेऊ शकता. 1 बॉल करायच्या आहेत 2 धावा. एका बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज. मोहम्मद अनस आतापर्यंत सेट झाल्यात. चांगली बॅटिंग त्यांच्याकडून आली आहे. आतापर्यंत 21 बॉल 27 धाव्यांची खेळी. चांगली बॅटिंग करत असताना मोहम्मद अनस. अनुभवी गोलंदाज सोनू बसोडे चांगली गोलंदाजी केली आहे. 11 धावा त्यांना डिफेंड करायच्या होत्या. आतापर्यंत ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे ना निश्चितच कौतुक करावं लागेल. या शेवटच्या जबाबदारीच्या षटकामध्ये कॅप्टन सचिन पाटील काहीतरी सांगत असताना की कशा प्रकारचा बॉल तुम्हाला टाकायचा आहे मोहम्मद अनसला कारण क्लोज मध्ये कीपर पाहायला मिळतात आपल्याला. काय घडते बघण्यासारखं. चला वेळ कमी घ्या. अकोटप्प्याचा बॉल मोहम्मद अनसचा हा स्टाईल मध्ये हा सामना संपवणारा षटकार आणि हा मॅच जिंकला आहे संग्राम चॅलेंजर संघाने. वेल प्लेड नांदुरा इंडियन्स आणि अभिनंदन असेल संग्राम चॅलेंजर. यानंतरचा होणारा सामना WK कन्स्ट्रक्शन आणि त्यांच्या विरोधामध्ये मराठा सुपर किंग. टॉस जिंकला आहे WK कन्स्ट्रक्शन आणि मातोश्री सुपर जायंटने.